तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दुशेरे गावामध्ये. तर आज आपण शेळी पालन व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. नमस्कार. नमस्ते. आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आपला परिचय द्या. माझं नाव संकेत विजय जाधव, राहणार दुशेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. बरोबर. सध्या आपल्या किती शेळ्या आहेत? आता आपल्याकडे मोठे शेळी आहे ते 10 हा. आणि लहान आपले कोकरं आहे ते 7. 7. हो. बरोबर. सध्या फायद्यात याला किती शेळ्या केल्या पाहिजेत? म्हणजे फायद्याच्या याला शेळी पालन हे 5च्या पुढेच पाहिजे. 5 शेळ्या 5 पाहिजे. शेळ्यांच्या पुढेच पाहिजे. हा, तेव्हा कुठं फायदा यायला सारखं वाटतं. 5च्या पुढे शेळी पालन पाहिजे आणि ते शरीर पण मोठे पाहिजेत, म्हणजे जेणेकरून 2 कोकरं तरी व्हायला पाहिजे. हा हा. ते आता कशी ओळखायची बाबा, 2 कोकरं झाली पाहिजे, 3 कोकरं? मोठी शेळी असली तर 2-3 कोकरं होतेत. हा हा. तसं काही नाही की हा. शेळी मोठी पाहिजे. शिर्डी मोठी पाहिजे. शिर्डी मोठी असल्याशिवाय दुधाला पण जास्त दूध देत नाही हा. आणि कोकरं पण मोठी होत नाहीत लवकर. हा. म्हणजे दूध जास्त असल्याशिवाय कोकरं पण मोठी होत नाही. महत्वाचा शेळी पालनात पॉइंट म्हणजे दूध जास्त असल्याशिवाय हा. कोकरू मोठं होतच नाहीत. हा हा हा. बरोबर, ठीक आहे. आता कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत आपल्या? आता आपण उस्मानाबादीला क्रॉस केलेला आहे ते आपला. हा. म्हणजे एकदा बिठ्ठल धावलेला, हा. नंतर आता शिरोळी आणलेला ह्यो. हा. म्हणजे असं प्रत्येक वेळी आपण बदलत बदलत व्हरायटी आपण केलेली आहे ते क्रॉस. आता इतर जातीच्या म्हणजे विविध जातीच्या शेळ्या पाळल्या हो. पण फायदा तुम्हाला जास्त वजन कुठल्या जातीचं वाटलं? जास्त करून बोर आणि आपलं बिठ्ठल हा. हा वजन देतो. फक्त काय होतंय, हा. आपल्या इथं पावसाळा जास्त असल्यामुळे नंतर दम काढत नाही ते. हा. मग नंतर गारठते ते काय होते. आपल्या इथं जास्त करून उस्मानाबादी शेळी चांगली 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 सगळ्या आपल्या वातावरणात सुटू याला हा. सगळ्याला, म्हणून आम्ही उस्मानाबादीला सगळे क्रॉस हा, केले. हा. वजन वजन पण त्या मापात येते का जास्त उस्मानाबाद? उस्मानाबादीला क्रॉस केलं वजन फरक पडतोय ना. हा हा. दोन्हीचा क्रॉस झाल्यामुळे वजन जास्त पडतं. उस्मानाबादीला बीटल क्रॉस केला. हा, बिठल क्रॉस केलाय, नंतर शिरोळी क्रॉस केलाय. हा हा हा. म्हणजे फायदा झालाय का ह्याचा तुम्हाला? भरपूर फायदा झालाय. हा. कोकरं 3-4 महिन्यात बरोबर वाढते. होय. 3 महिन्यात किती किलोची असं कोकरू? 3 महिन्यात नाही म्हणले तर 15-16 किलोचे होते ते. 15-16 किलो 15-16. पण म्हणजे? त्याला नियोजन तसं पाहिजे. हा. खुराक तसा पाहिजे त्याला, टाइम टू टाइम. हा. टॉनिक पाहिजे, हा हा. लिव्हर टॉनिक म्हणा, दंताचं औषध हा. 3 व्यवस्थित दिलं पाहिजे. महिन्यापर्यंत काय नियोजन करता कोकरू मोठी होण्यासाठी? 3 महिन्यापर्यंत महत्वाचं नियोजन काय करायचं, आईपासून कोकरू लांब ठेवायचं, जेणेकरून सकाळी एकदा दूध पिले की संध्याकाळी एकदा पिऊन द्यायचं. हा. जेणेकरून कसं आईला पण निवांत बसायला येते शिर्डीला हा. आणि कोकरू पण साईडला असल्यामुळं एकदा दूध पिले की निवांत होत. हा हा हा. बरोबर. सध्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे शेळी? चाऱ्याचं नियोजन म्हणजे आता आम्ही त्याची सवय ही हा. सर्व म्हणजे कुट्टीवर लावली. हा. सकाळी कुट्टी टाकली, दुपारी कुट्टी आणि संध्याकाळी फक्त त्यासनी तुती शेवरी असते आपला असं हा मुरगा हा. असतो. आता चारा कुठला दिला पाहिजे ह्यांना शेळ्यांना? शेरेसनी चारा घास, गवात, ऊस, मका सर्व प्रकारचे खातात. त्याचं काही नाही त्यांचं. म्हणजे मुख्य चारा असं कुठला असं नाही नाही, असं काही नाही की सर्वजण म्हणते त्यासनी शलका चारा लागतो, तसं काही सुद्धा नाही. आपल्या सवय लावण्यावर राहते. हा हा. म्हणजे आता काय काय जण शेळी पालन करत नाहीत, म्हणजे चारा नसतो त्या मापाचा. ते म्हणजे सगळ्यांचं कसं वाटतंय की त्यांनी शेलका चारा हा. लागतो. तसं काही नाही, शेलका चारा नाही लागत त्यासनी. हा हा. आपण ज्या जनावरांनी घालतोय तो सुद्धा चारा त्यासनी चालतो. काही नाही, काही फक्त सुद्धा घालते. सवय लागली पाहिजे. सवय फक्त आपण लावायची त्याची. हा हा हा. बरोबर, ठीक आहे. म्हणजे नियोजन कसं असतंय तुमचं ह्या व्यवसायात? नियोजन आपण सकाळी 6ला येतो गोठ्यात इथं. हा. 6ला आपण मुक्त गोठ्यात इकडे शर्यती सोडतो त्या गोठ्यातून. हा. नंतर त्या गोठ्यातून सोडलं की त्यांनी खुराक देतो. गहू भुस्सा, गहू, मका, सोयाबीन. ते झालं की नंतर कुट्टी टाकतो आपण. कुट्टी खाऊन झाले की नंतर पाणी जाऊन निवांत होते. हा हा. असं दिवसाचं तुमचं दिनक्रम आहे. बरोबर, ठीक. फायदा ह्यात वार्षिक किती किती वर्षाला फायदा होतोय? सर्व जाऊन नाही म्हणलं तर आपल्याला 5 शर्टांच्या माग प्रत्येक आता कोकरू 2 धरले तर एक कोकरू 10,000च्या 12,000च्या दरम्यान जाते. म्हणजे असं 5 शर्टांची 10 कोकरं झाली तरी 60,000-70,000 रुपये वर्षाचं राहते. राहतात, काही नाही अडचण. म्हणजे 5 शर्टा माग. हो, 5 शर्ट. बरोबर. आता बोकड कुठल्या जातीचा कसा निवडायचा बाबा? हा बोकड तुम्ही आता बोकड घेतला ब्रीडिंग साठी, तर कुठल्या जातीचा घेतलाय? आता आपण भोरचा घेतलाय हा. आणि आता भोरचा आपण देऊन तेव्हा आता शिरोळी क्रॉस घेतलाय आपण. हा, शिरोळी क्रॉस. शिरोळी क्रॉस घेतला. पहिला भोरचा होता आपला, आता शिरोळी मधला. हा. असं का बदल का केला? बदल केला कारण भोर जरा पावसात आपला म्हणजे असं असं दम काढत नव्हता पावसात.
हा हा सारखाच गारठून बसायचा, त्यामुळे त्याला अंगी लागत हा, नव्हता. हा. म्हणून आपल्या इथं आपला शिरोई क्रॉस आपला एक नंबर चालतो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी ही पण बाजू लक्षात घेतली पाहिजे. महत्वाचे आपल्या इकडच्या शेतकऱ्यांनी हीच बाजू लक्षात घेतली पाहिजे, कारण आपल्या इथं पावसाळा जास्त असतो. हा. त्यामुळे नियोजन होत नाही काही काही शेतकऱ्यांचं. हा. मग नंतर शेरडे मग गारठून बसतात, आजारी पडतात. हा. मग तिथं आपला लॉस होतो ना. बरोबर. आता आजाराचं म्हणजे लसीकरणाचं ही नियोजन कसं करतात? लसीकरण आतापर्यंत आपण केल्यापासून एकदा सुद्धा लसीकरण केलेलं नाही. नाही केलं. काही सुद्धा केलेलं नाही आपण हा. आपण 5 ते 6 वर्ष झालं आता शेळी पालन केले. हा. एकदा सुद्धा आपली शेळी, कुठली शेळी आजारी नाही, ते काहीच नाही तिला, काहीच नाही. मोकळ्या वातावरणात असल्यामुळे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. हा, हा. आणि खुराक पण आपलं व्यवस्थित खुराक असतो, टायमिंग टू टायमिंग. हा, हा. म्हणजे टायमिंग नुसार दिलं व्यवस्थित खुराक काही दिला तर- सुद्धा घेत नाही. महत्वाचा प्रॉब्लेम फक्त टायमिंग पाहिजे. हा. टायमिंग टू टायमिंग केले की काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आता नवीन जे म्हणजे तरुण शेळी पालन करणार आहे, तिने कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता नवीन तरुण गेला बाजारात शेळी घेऊन येतो, मग ती कशा पद्धतीने खरेदी केली पाहिजे? महत्वाची शेळी मोठी बघितली पाहिजे, कासाला मोठी बघितली पाहिजे. हा. त्याप्रमाणे शेळी कशी दाताला कशी आहे, तरुण आहे का, त्याप्रमाणे शेळी खरेदी करावी. हा, हा. दात पण बघून दात बघून आपलं व्यवस्थित आपलं शेळी खरेदी करावी. बरोबर. आता शेळी पालनामध्ये दोन भागामध्ये माणसं व्यवसाय म्हणजे फक्त बोकड आणि मोठी करून विकतात, एक असं आपल्यासारखं म्हणजे शेळी करून पिल्ले धुवून असा व्यवसाय करतात. तर तुम्हाला कुठलं फायद्याचं वाटतं? काय असं होतंय, बोकड आणून काही काही बोकडाने त्यात दूध कमी पडलेलं असतं पहिल्यांदा. हा. मग नंतर आपण किती पण खुराक घातला तरी ते काही त्यातनी मानवत नाही. हा, त्यामुळे नंतर काही वेळ आपला लॉस होतो. मग हा. हे कसं आपल्या नजरेत असतं पहिल्यापासून, हा. त्यामुळे हे पिल्ल पहिल्यापासून सुरावच येतं, त्यामुळे हा. काही यातनी काही अडचण येत नाही. त्यामुळे हे शेळी पालन आपल्याला बरं वाटतं. म्हणजे शेळी येऊन हा. आपली पिल्ल मोठी होऊन हा. ते आपल्याला बरं वाटतं. बरोबर. आता तुम्ही गाय पालन पण व्यवसाय करताय, हो, शेळी पालन पण करताय, तर तुम्हाला चांगला व्यवसाय कुठला वाटतोय बाबा? आता कसं आहे, आता दोन्ही पण परवडते. हा. गाय पालन पण परवडते आणि शेळी पालन पण परवडते. हा. फक्त शेळी पालन मध्ये फक्त शेळी मोठी पाहिजे हा. आणि 2 कोकरांची पाहिजे. हा, हा. 2 कोकराची शेळी पाहिजे. 2 कोकरांची शेळी पाहिजे. म्हणजे वर्षाला किती वेळा विकते शेळी? वर्षाला 2 वेळा शेळी भेटते. हा, हा. फक्त आपल्या दावणीला बोकड पाहिजे. बोकड असले तर वर्षाला एकच वेळ होते. हा, हा. बोकड नसला तर वर्षाला एकच वेळ. हा, हा. म्हणजे बोकड एक तर पाहिजे. बोकड आपल्या 10 लॉट मध्ये एक तर बोकड पाहिजे. हा, हा. आता व्यवसाय फायद्याचा करण्यासाठी कुठल्या बाजू लक्षात घेतल्या पाहिजे? फायद्याच्या करण्यासाठी आपल्याला नियोजनच महत्वाचं. हा. काय केलं तर काय होतंय त्यासनी, हा. महत्वाचं नियोजनच प्रॉपर ठेवायचं. हा, हा. आता तुम्ही म्हणजे सरकारी योजना काय आहे का ह्याच्यात? तुम्ही लाभ घेतलाय? सरकारी योजना आहे त्या आम्ही काही लाभ घेतलेला नाही त्याचा. हा. सरकारी योजना भरपूर आहेत, हा. पण आम्ही काही लाभ घेतलेला नाही अजून. बरं. आता बोकड म्हणजे शेळी पालन केलंय तुम्ही, तर बोकड यांचा किती महिन्यात विक्री राहील? बोकड जातीवंत बोकड झाला हा. तर 3-4 महिन्यात सुद्धा विकायला येतो बोकड. येतो. हा. म्हणजे शेळीला दूध जास्त पाहिजे. दूध जास्त पाहिजे आणि बोकड आणि आई महत्वाची जातीवंत पाहिजे. हा, हा. तरच महत्वाचं शेळी पालन परवडते. हा. नाही तर दूध कमी पडलं तर मग ते 3 महिन्यात मग लय बारीक राहते, मग असं होत. हा, हा. ज्या शेळीला कमी दूध आहे समजा, हा. तर ज्यांच्याकडे गाय पालन आहे तिने गायचं दूध पाजलं तरी चालतं. गायचं दूध हा, चालतंय. गायचं दूध सुद्धा चालतं त्याचं. आपण पाजलंय का? आपण पाजतो. आपण हा. समजा एखाद्या शेळीला कमी दूध असलं, 2 कोकरं झाली, 3 कोकरं झाली समजा, हा. तर 3 कोकरांनी दूध काही पुरत नाही. हो. मग एका कोकराला गायचं दूध पाजलं तरी चालतंय, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. असं तुम्ही म्हणजे बंदिस्त शेळी पालन आता तुम्ही केलं इथं, आणि जी म्हणजे रानात मोकळ्या सोडतात शेळ्या, म्हणजे असं म्हणजे तुम्ही बंदिस्त का केले शेळी पालन? बंदिस्त म्हणजे त्यांनी मोकळ्यात आपलं राहावं, वातावरणात, फ्रेश वातावरणात राहावे. हा. फ्रेश वातावरणात राहिले तर आजार काय होत नाही ना त्याने. म्हणजे रानात चरायला ही अशी शेळी चालते की रानात चरायला पण शेळी चालते. पण रानातली शेळी जर समजा आपण एखाद्या शेतकऱ्याला दिली तर ती नंतर तिला मग ती चरण्याची सवय असते, त्यामुळे तिला शेलकल लागते. म्हणजे काय विविध प्रकारचं खाल्लेलं, नंतर मग ती कुट्टी नको म्हणते, काय म्हणते, त्यामुळे तिला व्यवस्थित चारा भेटत नाही. मग ही जर बंदिस्त शेळी जर चरायला सोडली तर ती चरणार की, फक्त जरा सवय लागणार नाही तिला. आज जरा ते जरा ओरडणार 1 दिवस 2 दिवस, फक्त सवय लागत नाही तिला.
पहिला रू शेळी किती महिन्यात गाभण जाते? पहिला रू शेळी तसं 8-9 महिन्यात सुद्धा गाभण जाते. काही 8-9 सुद्धा प्रॉब्लेम येत 8-9 महिन्यात 8-9 जाते. महिन्यात शेळी गाभण जाते पहिला. तिचं नियोजन कसं केलं पाहिजे? 8-9 नियोजन महत्वाचे दूधच. हा. 3-3.5 महिने पहिले दूध पोटभर पाजणे, नंतर खुराक. खुराकामध्ये फक्त मका चारायचे. हा. मका चारलेली त्वचा हा. गुळगुळीत होते. गहू भुसा चारले की त्वचा पण गुळगुळीत होते. मका, गहू, खपरी चारणे थोडे म्हणजे तब्येत मेंटेन राहते. हा. म्हणजे खाद्याचं नियोजन प्रॉपर पाहिजे. हा हा. बरोबर, ठीक आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशीच मुलाखत घेऊन. धन्यवाद.